सॉरी दत्तू. नाही नाही, तू मला जिमसेनच म्हण. चालतंय. तुला एक विचारू का? तुला मी नक्की पसंत आहे ना? नाही म्हणजे ते आपल्या बोलणंच झालं नाही ना यावर. प्रत्येक वेळेला नानाच येत होते समजा ठरवायला, म्हणून विचारलं. तू मनापासून तयार आहेस ना लग्नासाठी? हो. जिम, माझं लग्न ठरताना किती अडचणी आल्या. माझं नुकतंच एक लग्न कसं मोडलं हे समजाच तुला ठाऊक आहे. हे बघ, माझ्या ना तुझ्याकडनं फार अपेक्षा नाही. फक्त तू मनापासून संसार करावास. आपण एकमेकांना जपावं इतकीच इच्छा आहे रे माझी. जिम, तू मला जपशील ना रे? हो हो. झालं तर मग विषयच एंडिंग. आता तू घाबरूच नकोस. हा, आता ना तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न. मी तुला कायम साथ देईन बघ. आपला संसार ना सुखाचा करेन. जिम, तुझं जिम काढायचं स्वप्न आहे ना? ते स्वप्न बी आपण दोघं मिळून पूर्ण करू. बरं चल, आता मी येते. नाही तर घरचे म्हणतील लगीन झालं नाही आणि यांचं गुलुगुलू सुरू. आलेच. गेला गेला गेला. ए पावट आहेस काय? काय गेला? तुझा सोनू, तुझा जानू, तुझा जिमू तुझ्यापासून लांब गेला कायमचा. हे बघ, आधी तू रडायचं थांबव. नीट सांग मला काय झालंय ते. नानाने ना माझा गेम केला. त्या धनूसोबत लग्न कर, तुला जिम काढायला 5 लाख रुपये देतो म्हणतोय. अरे मग चांगलंय ना, कर की लग्न. काय काय बोलतीस तू? मला तू पाहिजेस. जिमू, मी तुला कुठं सोडून जाणार बच्चा? हे बघ, मी काय सांगते ना ते एकदम शांतपणे नीट ऐक. आपल्याला पैसे पाहिजे. काय सूर्या, कशी काय आठवण काढली? ते धनुचं लग्न ठरलंय ना, म्हणलं पुढची तारीख आणि मुहूर्त जरा बघायचं. बरं सूर्या, दोघांची पत्रिका घेऊन ये, म्हणजे आपण जुळते का नाही ते बघूया. बघू पत्रिका. ठेव. हा, 32 गुण जुळतायत बघ. अगदी उत्तम पत्रिका जमतीये. पण सूर्या, एक अडचण आहे बघ. या दोघांच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीवरून दोघांचंही लग्न येत्या 2 दिवसात उरकावं लागेल. नाहीतर मग येत्या 2.5 वर्षात मुहूर्तच नाहीये. मग तोपर्यंत थांबावं लागेल तुम्हाला. अयो गुरुजी, एवढ्या कमी दिवसात कसं सगळं जमायचं? जे काही पत्रिका येते ते मी बोललो, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. अहो गुरुजी, ठरवायचं काय त्यात तवा? तुम्ही परवाचं मुहूर्त बघा आणि कळवा, तोवर आम्ही तयारीला लागतो. हा चालेल, ठीक आहे, कळवतो. येतो. दादा, अरे आत्ताच एवढा खर्च झालाय, आता लग्नासाठी परत पैसे कुठून आणणार आपण? नमस्कार. मी काय म्हणतोय,
दाजी नाती काय नावालाच असतात का? नाही, नाती जर गरजेला कामाला नाही आली तर त्याचा उपयोग काय? घरात लग्न आहे, आता लग्न म्हटल्यावर पैसे लागणार, त्यासाठी आलोय मी. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी पैसे ट्रान्सफर करतो. शत्रू पाहुणं, मला माहिती तुम्हाला मनापासून मदत करायची आहे, पण धनूसाठी तिचा दादा खंबीर आहे अजून. दाजी अहो, मला सगळं माहिती आहे तुम्ही खंबीर आहेत ते. आपण एकमेकांची मेवणे प्लस दाजी. आता हे नातं पण जपलं पाहिजे का नाही? झाली आमच्याकडनं चूक, पण आता विसरा की सगळं. हे घ्या हे लेटर, जपून ठेवा तुमच्याकडे. फक्त आता दर 2 दिवसांनी तुम्ही पोलीस चौकीत जाऊन हजेरी लावायची, नाहीतर पोलीस तुम्हाला शोधत येतील. हे एवढं लक्षात ठेवा. हो मॅडम, लय उपकार झाले तुमचे. म्हणजे आता मी माझ्या लेकरांना भेटणार, त्यांना डोळं भरून बघणार. कधी एकदा त्यांना बघते असं झालंय बघ. देवी आई, शेवटी तुला माझी दया आली. लय उपकार झाले बघ. खरं तर ना, पोरांच्या आशेनेच मी जिवंत आहे. माझा सूर्या लय मोठा झाला असेल ना, माझे तेजू, धनू, राजू पोरं लय मोठे झाले असतील. मी गेले ना की मला बघितलं की धावत माझ्याकडे येतील, मला करकचून मिठी मारतील. देवी आई,